यंगस्टर आहे विनीत माळी, त्याचा खेळ आपल्याला पाहायला मिळेल या मॅच मध्ये. गोलंदाजी मार्गवरती विनीत सज्ज झाला. स्ट्राईक वरती सचिनला आपण पाहतोय. गणराज 11 खेतवाडी हा संघ बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळेल. पहिलाच बॉल थोडासा रनमध्ये या ठिकाणी अडथळा निर्माण झालाय. विनीतनं स्वतःला थांबवलंय. इथे मॅचला सुरुवात होताना पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे 4 षटकांचा सामना. मुंबईचा सम्राट आणि त्यांच्या विरोधामध्ये गणराज 11 खेतवाडी हे दोन संघ खेळताना पाहायला मिळत आहेत. पहिलाच बॉल फिरून खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहेत. चांगली फिल्डिंग. इकडे काय घडलंय, सहजरित्या धावे ते कंप्लीट होताना पाहायला मिळेल. एका धावेनं डावाची सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळते. गणराज 11 खेतवाडी हा संघ यजमान पाहायला मिळतोय आणि त्यांचाच संघ आज मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी करताना पाहायला मिळेल का? येणाऱ्या वेळामध्ये या सर्व गोष्टीचं उत्तर आपल्याला मिळणार आहे. पहिल्याच बॉलवरती सिंगल येताना पाहायला मिळते. अभिषेक पाटील सर खरं तर चांगलं समालोचन, सर्व गोष्टी त्यांच्या माध्यमातून योग्य पद्धतीने या ठिकाणी पार पडल्या जात आहेत. कौतुक करावं लागेल. तंत्र आमचे चारही पंच, मग गुणलेखक आणि संपूर्ण लाईव्ह ट्री जे आपल्याला प्रो लिंक चॅनलवरती आपल्याला ही स्पर्धा पाहायला मिळते. मग फेसबुकवरती देखील ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. खूप सारं कौतुक त्यांचं देखील आपण या ठिकाणी करूया. पहिल्याच बॉलवरती एक धाव येताना पाहायला मिळते. स्ट्राईकवरती अक्षयला आपण आता पाहणार आहोत. मौन्या पहिलाच बॉल फेस करत असताना वेगवान चेंडू सरळ चालला. विकेट किपर यांच्या हातामध्ये आलाय. डॉट बॉल पाहू शकता. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न आणि तदनंतर योग्य पद्धतीचा बॉल इथे पाहायला मिळतोय. अक्षय ड्रिल करून दाखवतो बॅट कशा पद्धतीने फिरवली होती. इथे चांगला फटका. आता बॉलला उडवलंय. बॉल त्या ठिकाणी चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. अक्षयच्या बॅटमधून आलाय चौकार. हे पाहू शकता. गणराज 11 खेतवाडी संघाचे सर्व पाठीराखे, सर्व खेळाडू त्या ठिकाणी भरपूर सारं सपोर्ट करतायत. सर्व खेळाडूंना चांगलं योगदान. इथे अक्षयच्या बॅटमधून 4. विनीत वरती आक्रमण केले. 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती 5 धावा येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. या मॅच नंतर सुपर 8च्या लढती आपल्याला पाहायला मिळतील. ज्या 7 टीम या ठिकाणी जिंकलेल्या आहेत, सुपर 8 मध्ये गेलेल्या आहेत, त्यांना विनंती असेल आपण रिपोर्टिंग करा. पुढचा बॉल विनीतचा इथे सोडून दिलाय, परंतु थोडासा निराश देखील आपल्याला पाहायला मिळतोय. अक्षय डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. ऑफ स्टंप यॉर्कर ठेवण्याचा प्रयत्न विनीत मालीने केला आणि तदनंतर तो सक्सेस देखील होताना आपल्याला पाहायला मिळतोय. 5 धावा धावफलकावरती लागल्यात. पुढचा बॉल पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. अजून एक सुंदर चेंडू पाहायला मिळतोय. कौतुक करावं लागेल विनीत मालीचं देखील. काय चेंडू हाताळतोय. त्याच्या बॉलवरती एक चौकार आला ना, तदनंतर लगातारचे 2 चेंडू त्याने निर्धाव पद्धतीचे फेकलेत. पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळतो विनीत. इथे देखील चॉप केलं, फक्त दिशा दिली आणि तदनंतर इथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला गेला आणि एक धावसंख्येवरती इथून समाधान मानावं लागेल. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती फक्त 6 धावा येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगलं षटक. या ओव्हरमध्ये एक चौकार जर आपण वगळला तर एक चांगलं षटक आपल्याला पाहायला मिळतो. विनीत माळी यांचा षटक संपलं पहिलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर गणराज 11 खेतवाडी या टीमच्या धावा झाल्यात 6 बिनगडी बाद. चला टाईम अलर्ट आहे. लक्ष सुद्धा 3 ओव्हरसाठी तुम्हाला या ठिकाणी 15 मिनिटाचा वेळ दिला गेलाय. जास्तीचा वेळ घेतलात तर 16व्या मिनिटामध्ये तुम्हाला एक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. ह्या विशेष सूचना आम्ही सातत्याने पोहोचवतोय, कारण आज आपल्याला फायनल देखील इथे कंप्लीट करायची आहे. 6 धावा धावफलकावरती लागल्यात. षटक दुसरे या ठिकाणी पाहायला मिळेल आणि ते हाताळण्यासाठी गोलंदाज कुणालला आपण पाहणार आहोत. गोलंदाजी मार्कवरती कुणालला आपण पाहतोय. षटक क्रमांक दुसरे इथं फेकण्यासाठी सज्ज झालाय. पहिल्याच ओव्हरमध्ये आपण जर पाहिलं तर चांगली गोलंदाजी विनीतने केली आणि त्यांनी मात्र धावा इथे थांबवल्यात. परंतु अक्षय आता स्ट्राईक रेटवरती पाहायला मिळणार आहे. त्याच्या बॅटमधून 5 बॉलवरती 5 धावा त्यांनी केल्यात. या मॅचमध्ये आता कुणालला गोलंदाजी मार्गवरती. फिल्डिंगमध्ये थोडंसं चेंजेस पाहायला मिळतो. चला मॅच सुरू करा
आम्ही वारंवार अनाउन्समेंट करतोय कारण कालही आम्ही पेनल्टी दिले, त्याच्यामुळे याही मॅचमध्ये आम्ही देऊ शकतो हेच आम्ही इथनं सांगतोय. 6 धावा फलकावरती इथं आपल्याला पाहायला मिळत आहेत. कुणाल गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. षटक क्रमांक 2 इथे फेकण्यासाठी. चला गोलंदाज आपण अतिरिक्त वेळ घेताय, मॅच सुरू करा. 6 धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळतील. स्ट्राईकेटवरती अक्षय मोन्याला आपण पाहतोय. पहिलाच बॉल इथे काय घडतोय, बॉल हवेत आणि पकडला गेलाय झेल. अक्षय पाटील मोन्याला जावं लागेल मैदानाच्या बाहेर. मॅच चांगला रंगेल कारण दोन्ही संघ ताकदवर आहेत. पहिलाच बॉल फिरून खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि तदनंतर या बॉलवरती एक धाव कंप्लीट केले. दुसरे धाव घेण्याचा प्रयत्न होणार नाही आहे. एकच धावसंख्येवरती समाधान मानावा लागेल आणि 7 धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळत आहेत. सात धावा धावफलकावरती जरूर येताना पाहायला मिळतील. आपण जर पाहिलं तर पहिल्या बॉलवरती विकेट येताना पाहायला मिळाले आणि त्यानंतर पुढच्या बॉलवरती एक धाव येताना आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राईकेटवरती आता सचिन फलंदाजाला आपण पाहणार आहोत. चांगला फटका, भिंगरी शॉट, बॉलला पाठवलंय सचिन. सीमा रेषा पार पार पार. बॉलला मात्र सीमारेषेच्या पलीकडे पाठवलंय आणि स्क्वेअर लेगच्या दिशेने आलेला धमाका. पुढचा बॉल हाही पाठवलाय आता सरळ मरीन लाईन वरती जा शोधून षटकार. का बॅटिंग करतोय ते पहा दृश्य, कशा पद्धतीने तो बॉलला पाहतोय आणि या बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे. षटकार, लगातारचे 2 षटकार इथे येताना पाहायला मिळत आहेत. सचिन कालच्या मॅच मध्ये लवकर बाद झाला होता, परंतु आता मात्र चांगले बॅटिंग करतोय. अजून एक फिरून खेचला. आता काय घडेल या मॅच मध्ये? थोडासा दूरवरती राहिला क्षेत्ररक्षक बॉलचा पाठलाग करतो. बॅकअप चांगला पाहायला मिळतोय आणि तदनंतर या बॉलवरती 2 धावा इथे येताना पाहायला मिळतील.
टाळ्या शिट्ट्या आता वाजू लागल्यात, कारण मैदानाच्या आतमध्ये गणराज 11 खेतवाडी संघ चांगली कामगिरी करतोय. 2 बॉलवरती 2 षटकार आणि तदनंतर 2 धावा येताना पाहायला मिळाल्या आणि धावफलकावरती टोटल 21 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. 4 बॉलवरती 15. बॅटिंग करतोय सचिन. पुढचा बॉल कुणाल गोलंदाज सज्ज झालाय. इथे काय घडतंय, डिफेन्सिव्ह पवित्र घेण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु आता जर आपण पाहिलं तर डॉट बॉल पाहायला मिळतोय, कारण सचिन स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु इथे मात्र बॅट अँड बॉलचा संपर्क झालेला नाही आणि तदनंतर डॉट बॉल येताना पाहायला मिळतो. 21 धावा धावफलकावरती येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 2 इथे संपले गेलेत. त्याच्यामुळे जास्तीचा वेळ या ठिकाणी तुम्हाला घ्यायचा नाही आहे. इथे काय घडलं, ऑनसाईडला बॉलला खेचायचं होतं, मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत, अतिशय वेगानं पोहोचतायत आणि तद्वर एक सिंगल धाव इथे पूर्ण होताना पाहायला मिळते. एक धाव जरूर या ठिकाणी पूर्ण होताना पाहायला मिळेल. 22 धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळत आहेत. मॅच चांगली रंगताना आपल्याला पाहायला मिळेल. येणाऱ्या दुसऱ्या सत्रामध्ये मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर 22 धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळत आहेत. अनुज गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. चला, जास्तीचा वेळ तुम्ही भरपूर आता घेताय. मुंबईचा सम्राट हा संघ मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. चला, प्रत्येक बॉलवरती आम्ही अनाउन्समेंट करतोय, लक्ष असू द्या. 22 धावा धावफलकावरती लागल्यात. अनुज गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. पुढचा बॉल इथे काय घडतोय, फुलटॉस बॉल, फ्लॅटेड पॅरलल स्ट्रोक, सचिनच्या बॅटमधून अफलातून फटका. 440चा झटका बॉल चाललाय स्क्वेअर लेगला, सीमारेषेच्या बाहेर, षटकार. आज मात्र गणराज 11 खेतवाडी या टीमसाठी सचिन धावून आलाय. सलामीचा फलंदाज बाद झाला. ऐकून तर काय झालं, मी अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे हेच सांगतोय. पुन्हा एकदा आता मात्र रेल्वेच्या पटरीवरती बॉल पाठवलाय, सीमारेषेच्या बाहेर, षटकार.
जाताना आपल्याला पाहायला मिळते ट्रेन आणि त्याच ठिकाणी हा बॉल पाठवलाय, मागचा पाय वाकवला, तदनंतर इथे बैठक लगवत असताना सचिन आपल्या टीमसाठी खोऱ्याने धावा वसलतोय. 34 धावा धाव फलकावरती येताना पाहायला मिळत आहेत. 34 धावा धाव फलकावरती लागल्यात. अनुजवरती चांगले फटके या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. 34 धावा धाव फलकावरती लागल्यात. सेव्हन्टी जी स्पोर्टची बॅट आपल्याला पाहायला मिळते सचिनच्या हातामध्ये आणि 2 चेंडू अजूनही बाकी असतील. यस, खरं तर आमचे वीरेनभाई सांगतायत की फरदीन काझी यांनी गिफ्ट केले त्याला ही बॅट आणि त्याच्या बॅटमधून चांगल्या धावा येत आहेत. सचिन एक चांगला फलंदाज आहे. इथे फिरून खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि इथे जोरकस चेंडू फेकण्याचा प्रयत्न. ओव्हर स्टेपिंग साठी या ठिकाणी जरूर चेक केलं जाईल. जरूर या सर्व गोष्टी या चॅनलच्या माध्यमातून चेक केल्या जातील. जरूर या ठिकाणी चेक केलं जातंय कारण थोडासा क्रुशियल डिसिजन आहे, त्याच्यामुळे वेळ देखील थोडासा घेतला जाईल आणि त्यानंतर योग्य तो डिसिजन मैदानाच्या आतमध्ये पोहोचवला जाणार आहे. फेअर डिलिव्हरी, पंचांचा इशारा या ठिकाणी आलाय. योग्य बॉल आहे आणि इथे आपण जर पाहिलं तर चला भरपूर वेळ झालाय, त्याच्यामुळे शेवटच्या ओव्हरमध्ये एक खेळाडू तुम्हाला सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. इथे चांगला फटका, आता केपी ठोकतोय धमाकेदार षटकार. जोरा 41 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटच्या ओव्हरमध्ये एक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. मुंबईचा सम्राट या टीमला लक्ष सुद्धा. चला आपण लगेचच सामना या ठिकाणी सुरू करणार आहोत, कारण या मॅच नंतर आपल्याला सुपर 8च्या लढती पाहायला मिळतील. ड्रॉ होईल आणि त्यानंतर त्या मॅचला सुरुवात देखील केली जाईल.
अलीगची अजूनही एक मॅच बाकी असेल आणि त्याच्यानंतर आपण सुपर 8 ला सुरुवात करणार आहोत. प्रत्येक टीमचा एक प्रतिनिधी या ठिकाणी यायचा आहे. आपण थोडाच वेळा ड्रॉ देखील करणार आहोत. 41 धावा धाव फलकावरती येताना पाहायला मिळत आहेत. चला पंच, आपल्याला एक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये घ्यायचा आहे कारण अतिरिक्त वेळ घेतलाय टीम मुंबईचं सम्राट या टीमनं. धावफलकावरती 41 धावा येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला आता फक्त 4च खेळाडू सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतील. एक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल कारण अतिरिक्त वेळ तुम्ही या ठिकाणी घेतलाय आणि त्याच कारणास्तव मात्र तुम्हाला या ठिकाणी पॅनल देखील दिले गेले. एक्केचाळीस धावा धावफलकावरती येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अश्विनला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती पहिलाच बॉल थोडासा धडपडलाय, इथे डायरेक्ट हिट झालाय आणि आता मात्र सचिन ला जावं लागतं मैदानाच्या बाहेर. मागचा पाय थोडासा स्किड झाला आणि तदनंतर सचिन या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळतो. डायरेक्ट हिट झालाय आणि इथे फलंदाज बाद देखील होताना आपल्याला पाहायला मिळेल. मागचा पाय थोडासा स्किड झाला, आपण स्क्रीनवरती पाहिलं आणि तदनंतर डायरेक्ट हिट आपल्याला पाहायला मिळाला आणि ते मात्र फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. नवीन बॅटर पहा, 8 बॉलमध्ये 27 धावेंची खेळी केली आणि टाळ्यांचा कडकडाट सचिनसाठी होताना आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज सैफला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. 41 धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळत आहेत. इथे आपण जर पाहिलं तर स्ट्राईक एंडवरती आता आपण केपीला पाहणार आहोत. अश्विन गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. केपीच्या बॅटमधून देखील एक षटकार आपण पाहिला. 4 बॉलवरती 8 धावसंख्येवरती तो खेळतोय. इथे चांगला फटका. आता काय घडतोय मैदानाच्या आतमध्ये? बॉल चाललाय सरळ लॉंग ऑफच्या दिशेने, सीमा पार, चौकार. येताना पाहायला मिळत आहेत. केपीला हेच सांगितलं सचिननी की आता मी बाद झालोय, डावाला तुला पुढे न्यायचं आहे आणि त्याच्या बॅटमधून 4 धावा येताना पाहायला मिळत आहेत. 45 धावा धावफलकावरती येताना आपल्याला पाहायला मिळतील. अजूनही पहिल्या डावातील 4 चेंडूचा खेळ इथे शिल्लक असणार आहे. मॅच देखील तिकडे तेवढीच चांगली पाहायला मिळते. पुढचा बॉल अश्विन यांचा शॉर्ट ऑफ लेनचा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल आणि आता केपीला जावं लागेल मैदानाच्या बाहेर. मैदानाच्या आतमध्ये कार्तिक दाखल झालाय. कालची शेवटची मॅच
कोण विसरेल, कारण एका ओव्हरमध्ये 23 धावेंची गरज होती. शेवटचा विकेट बाकी होता आणि मॅच मात्र एकट्या कार्तिकनं इथे फिरवली होती. 2 चेंडूमध्ये 2 धावेची गरज असताना दोन्ही चेंडू तो मिस झाला आणि तदनंतर त्याच्या चेहऱ्यावरती निराशा पाहायला मिळाली होती आणि पुन्हा एकदा संधी मिळाली कार्तिकला. 45 धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळत आहेत. उर्वरित शेवटचे आता 3 बॉल शिल्लक असतील. इथे चांगला फटका खेळून काढला आणि या बॉलवरती एक धाव इथे येताना पाहायला मिळेल. एक धाव जरूर येताना पाहायला मिळते. 46 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता सेफला आपण पाहणार आहोत स्ट्राईक रेटवरती. सेफला आपण पाहतोय धावफलकावरती 46 धावा येताना पाहायला मिळत आहेत. अश्विननं चांगलं षटक फेकलंय. इथे फटका हवेत आहे. आता काय घडतंय, चांगला या ठिकाणी झेल पकडण्याचा प्रयत्न केला गेला परंतु शेवटच्या मोमेंटला मात्र बॉल जमिनीला या ठिकाणी दान झालाय. इथे एक धाव कंप्लीट होताना पाहायला मिळेल. पाहू शकता कशा पद्धतीने झेल इथे पकडण्याचा प्रयत्न केला गेला परंतु शेवटच्या मोमेंटला मात्र बॉल हातातून निसटला आणि तदनंतर एक धाव इथे कंप्लीट होताना पाहायला मिळते. शेवटचा बॉल पहिल्या डावातील. इथे चांगला फटका. आता पॉइंटच्या वरतून बॉल चाललाय. कार्तिकच्या बॅटमधून आलाय. लेट आला पण थेट आला. 4 धावा इथे देऊन जाईल हा फटका आणि या बॉल वरती पाहू शकता कशा पद्धतीने बॅट फिरवले आणि तदनंतर बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे. 4 ओव्हरचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला आणि धावा झाल्यात
होता गोलंदाजी चांगली करावी लागेल. 52 धावेचं टार्गेट. सेकंड वरती विनीत मालीला आपण पाहतोय. त्याच्या सहसाथीनं कुणाल हा बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. उत्तरार्धाला होते सुरुवात. पहिलाच बॉल. इथे काय घडतोय? व्हाईट बॉल. पंचांच्या माध्यमातून डिसिजन देण्यात आला आणि एक साची रन इथे आपण जर पाहिलं तर स्कोर कार्ड वरती लिहिली जाईल. 52 धावेचं टार्गेट आहे. 51 धावा झाल्यात पहिल्या डावामध्ये. पहिला बॉल वाईट आलाय. इथे काय घडलंय? अतिशय वेगानं चेंडूला बाहेर काढले. चांगला बॉल. योग्य पद्धतीचा बॉल अक्षयचा आपल्याला पाहायला मिळतोय. इथे फिरून खेळण्याचा प्रयत्न. आता मात्र बॉल चाललाय पाठीमागे. क्षेत्ररक्षक धावतायत. रेस लागली होती चेंडू आणि क्षेत्ररक्षकाची, परंतु बॉल जिंकला आणि या बॉलवर त्याला 4. पाहायला मिळत आहेत. विनीतच्या बॅटमधून चौकार आलाय. थोड्याच वेळात आपण ड्रॉ देखील या ठिकाणी करणार आहोत. इथे काय घडलंय? चांगला बॉल चढले पडल्यानंतर थोडासा उचले घेताना पाहायला मिळाला. चौकार आला आणि त्यानंतर प्रत्युत्तर दिलं गेलं. इथे मात्र डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. 5 धावा धाव फलकावरती येताना पाहायला मिळत आहेत. अक्षय स्विच हिट करण्याचा प्रयत्न. मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय? सेफ्ट हँडेड. हा झेल मात्र पकडला आणि विनीत माली आता ड्रॉ केला जाईल. सुपर 8 च्या लढती आणि त्या ठिकाणी जोडले जातील अभिषेक पाटील सर. चला 7 कॅप्टन. चला आता आपण जर पाहिलं तर प्रत्येक टीमचा एक कॅप्टन आपण या आता सुपर 8 चा ड्रॉ या ठिकाणी आपण करणार आहोत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. ओमकार नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल फुलटॉस पद्धतीचा आणि इथे आपण जर पाहिलं तर चोरटी धाव मैदानाच्या आतमध्ये घेतले गेले आणि एका धावेच्या मदतीने धावफलक आता 6 वरती जाऊन पोहोचलंय. 6 धावा धावफलकावरती लागल्यात. पहिले षटक सुरू असताना 52 धावेचं टार्गेट इथे चेस करायचं आहे. कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग या स्पर्धेची नियमावली आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल खेचून मारण्याचा प्रयत्न. फटका फसलाय, परंतु हा बॉल असं वाटलं होतं फटका फसलाय, परंतु या बॉलवरती 6 धावा येताना पाहायला मिळत आहेत. षटकार हे दुसरं षटक संपल्यानंतर ड्रॉ करणार आहोत. येस, ओव्हर टू यू कॉम्बॉक्स.
गोलंदाजी मार्ग वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. कार्तिकला आपण पाहणार आहोत गोलंदाजी मार्ग वरती. इथे चांगला फटका पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक आहेत आणि इथे काय कमालीचा झेल पाहायला मिळतो आणि इथे फलंदाज बाद होताना पाहायला डॉट बॉल जरूर येताना पाहायला मिळेल. 13 धावा धावफलकावरती लागल्यात. कार्तिक दर्जीला आपण पाहतोय आणि कार्तिक पाली हे दोन खेळाडू एकाच नावाची या मॅच मध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत. फटका हवेत पकडला झेल. सचिन होता त्या ठिकाणी. चांगला झेल आणि फलंदाज OUT आउट. या ठिकाणी ड्रॉ केला जातोय. सुपर 8चा हा ड्रॉ केला जाईल. आतापर्यंत RR स्पोर्ट्स, सिंग पॅकर, बापदेव रियांश वॉरियर्स, वायकेश्वर धमाका, गिरगाव बॉईज आणि या सी ग्रुप मधून आणखीन एक संघ पुढील सुपर 8 मध्ये क्वालिफाय होईल. दुर्गादेवी बॉईज आणि समर 11 अशी 8 संघ आपल्याला पाहायला मिळतील सुपर 8 मध्ये क्वालिफाय. आकाशी चाबुकस्वार साहेबांच्या शुभ हस्ते आता हा ड्रॉ केला जातोय. 2 चिठ्ठ्या उचलल्या जातील. त्या 2 संघांचा पहिला सामना होईल. आपण याची नोंद घ्यायची आहे. पहिली मॅच गिरगाव बॉईज आणि बापदेव रियांश वॉरियर्स. सुपर 8चा पहिला सामना. सुपर 8चा पहिला सामना असणार आहे गिरगाव बॉईज आणि बापदेव रियांश वॉरियर्स. सुपर 8चा दुसरा सामना आपण पाहतोय RR स्पोर्ट्स आणि समर 11 कुलाबा. सुपर 8चा दुसरा सामना RR स्पोर्ट्स आणि समर 11 कुलाबा. हा दुसरा सामना आहे RR स्पोर्ट्स आणि समर 11 कुलाबा. HPL आहे म्हणजे सी ग्रुप मधून विजेता संघ आणि त्यांच्या विरुद्ध वाळकेश्वर धमाका. चालू असलेल्या ग्रुप मधून विजेता संघ आणि वाळकेश्वर धमाका हा तिसरा सामना सुपर 8चा. आणि सुपर 8चा हा चौथा सामना आपण पाहतोय. सिंग पॅकर, जुगनू सिंग यांचा संघ आणि यंग दुर्गादेवी बॉईज. चला सुपर 8चे हे ड्रॉ आपला तुमच्यापर्यंत पोहोचवले गेलेत. आपण याची नोंद घ्या. हा ड्रॉ झालाय. धन्यवाद आकाजी चाबुकस्वार साहेब, धन्यवाद जितेंद्रजी भोईर साहेब आणि धन्यवाद ललितजी माधव आणि संपूर्ण आयोजन समिती. चला या सगळ्या खेळाडूंना, सगळ्या संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. येस, ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. धन्यवाद. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते कार्तिक यांच्या माध्यमातून. आणि इथे आपण जर पाहिलं पुन्हा एकदा अलॉंग विथ कार्पेट बॉल चालला सीमारेषेच्या लगत. आणि तदनंतर आपण जर पाहिलं तर इथे आपण जर पाहिलं तर 16 धावा धावफलकावरती 16 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात.
16 धावा धाफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. बरेचसे प्रेक्षक ऑनलाईन देखील प्रो लिंक स्पोर्टवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. मग त्यातल्या त्यात आमचे जवळचे मित्र खरं तर कट्टर शिवसैनिक आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रथमेश पोटफोडे यांच्या माध्यमातून हिंदू हृदय सम्राट प्रीमियर लीगला खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांचं देखील मनापासून आपण आभार या ठिकाणी व्यक्त करूया. मॅच देखील तेवढा चांगला पाहायला मिळेल. 16 धावा धाफलकावरती येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. धाफलकावरती आपण जर पाहिलं तर 16 धावा धाफलकावरती येताना पाहायला मिळत आहेत. 2 ओव्हरचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला आहे. सोळा धावा धाफलकावरती येताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आता सचिनला आपण पाहणार आहोत. सचिनचा पहिलाच बॉल चांगला फटका स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॉलला स्टॉप करण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु इथे चांगले प्रयत्न पाहायला मिळत आहेत. चला या ठिकाणी जे रोडवरती गाडी पार्क केल्या स्कूटी 1814 जो गाडीचा नंबर आहे आपण हँडल लॉक केला आणि गाडी रोडमध्ये आहे, त्याच्यामुळे आपण लवकरच तिथे पोहोचायचं आहे. 1814 गाडी नंबर चला आपण रोडवरती लवकर जा, कारण त्या ठिकाणी अडथळा निर्माण होतोय. इथे चांगल्या पद्धतीचा बॉल सातत्याने चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आणि 17 धावा धाफलकावरती येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 3 इथे सुरू होताना आपल्याला पाहायला मिळतोय. इथे व्हाईट बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळेल. एक्स्ट्राज इथे पाहायला मिळणार आहे. 18 धावा धाफलकावरती येताना पाहायला मिळतील. षटक क्रमांक इथे 3 सुरू आहे आणि 18 धावा धाफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 52 धावा इथे बनवायच्या आहेत आणि त्यासाठी प्रयत्न देखील चांगले करावे लागतील, कारण 3 विकेट आतापर्यंत येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. सचिन पुन्हा एकदा सज्ज होतोय. पुढचा बॉल इथे ऑनसाइडला बॉलला खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहेत, चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. कौतुक करावं लागेल क्षेत्ररक्षण डिपार्टमेंटचं देखील. 19 धावा धाफलकावरती येताना पाहायला मिळत आहेत. सचिनने चांगले बॅटिंग केले, चांगली गोलंदाजी देखील तो करतोय मैदानाच्या आतमध्ये. 19 धावा धाफलकावरती इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. अक्षय पाटीलला आपण पाहतोय. बॉण्या खरं तर प्रत्येक बॉलवरती क्षेत्ररक्षण वारंवार त्याच्या माध्यमातून इथे लावला जाते. महत्त्वाचा सामना, त्याच्यामुळे हा सामना जिंकणं इम्पॉर्टंट असणार आहे. मुंबईचा सम्राटला देखील इथे देखील बॉल सरळ चालला. विकेट किपर यांच्या हातामध्ये. लाजवाब अप्रतिम स्टँडर्ड लेवलची गोलंदाजी सचिनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते आणि इथे अजून एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. तब्बल 52 धावा इथे करायच्या होत्या आणि या सुरुवातीच्या काही ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. सचिनने देखील चांगला षटक इथे फेकण्याचा प्रयत्न केलाय. अजूनही 2 चेंडू बाकी असतील तिसऱ्या षटकातील. फुलटॉस बॉल होता, आता हवेत बॉल आहे. झेल पकडला जाईल का, परंतु सेफ लँडिंग बॉल झालाय आणि इथे काय घडतंय. 2 धावा या ठिकाणी सहजरित्या पूर्ण केल्या गेल्यात. असं वाटलं होतं की ह्या बॉलवरती चांगला मोठा फटका येईल, परंतु तसं काही घडलेलं नाही आणि 2 धावा येताना पाहायला मिळाल्या. 21 धावा धाफलकावरती येताना पाहायला मिळतील. आता मात्र या ओव्हरमधील शेवटचा बॉल इथे शिल्लक असेल सचिनचा. इथे सुंदर फटका पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक आहेत तैनात. चांगला झेल
इथे पकडला आणि फलंदाज बाद होताना पाहिला. आता 6 चेंडू आणि 31 धावेची गरज. 6 चेंडू 31 धावा इथे बनवायच्या आहेत. या मॅच मध्ये 21 धावा धाव फलकावरती येताना पाहायला मिळत आहेत. अजूनही 6 बॉल मध्ये 31 धावा इथून बनवायच्या आहेत. चला सामना सुरू करा. दर्शनला आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतोय. 6 चेंडू 31 धावेची गरज. 21 धावा धावफलकावरती येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला सामना सुरू करा. स्ट्राईक एंड वरती फलंदाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. त्या ऑन साइडला पुन्हा एकदा फिरवायचं होतं परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाहीये. टाळ्यांचा कडकडाट मैदानाच्या बाहेर, कारण प्रेक्षक मोठ्या संख्येने या ठिकाणी आहेत. गणराज 11 खेतवाडी या टीमचे पाठीराखे. टाळ्या शिट्ट्या, आता टाळ्या शिट्ट्यांचा गजर आपल्याला होऊ लागलाय. पहिला चेंडू निर्धाव पद्धतीचा पाहायला मिळाला. आता 5 बॉल 31 समीकरण पाहायला मिळतोय. दर्शनचा पुढचा बॉल. इथे चांगला फटका. इथे काय घडतं मैदानाच्या आतमध्ये, षटकार येताना पाहायला मिळतोय. 6 धावा. धावा इथून करायच्या आहेत. 4 चेंडू आणि 25 धावेची गरज. हे सर्व पाठीराखे गणराज 11 खेतवाडी या टीमचे आपल्याला पाहायला मिळत आहेत स्क्रीनवरती. चांगले बॅटिंग करावे लागेल. 5 षटकार आणि 1 एक्स्ट्रा धाव येथे मात्र घ्यावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. इथे काय घडलंय, पुन्हा एकदा हवेत बॉल. बॅक टू बॅक दुसरा हवाई हल्ला. लगातार 2 बॉल वरती षटकार आपल्याला पाहायला मिळत आहेत. या मॅच मध्ये काही घडू शकतं आणि इथे 2 बॉल वरती 2 धमाके दिलेत, परंतु या ठिकाणी 5 बॉल वरती 5 षटकार आले तरी देखील एका धावेनं गणराज 11 खेतवाडी संघ हा विन होऊ शकतो, कारण कंपल्सरी चेसिंग आहे. परंतु इथे मात्र एखादा खराब जर बॉल हाताळला दर्शननं तर मात्र या मॅचमध्ये काहीतरी वेगळं चित्र आपल्याला पाहायला मिळेल. कुणालच्या बॅटमधून आतापर्यंत 7 बॉलमध्ये 20 धावा आल्यात, माफ करा, आणि चांगली धावसंख्या तो आता सध्याच्या घडीला बनवतोय. पुन्हा एकदा दर्शन गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. इथे काय घडलंय, 1 धाव सहजरित्या कंप्लीट झाले. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय आणि इथे बॉल सुटलाय. यस, आता ट्विस्ट निर्माण झाले या मॅच मध्ये. हा वाईट बॉल आलाय आणि वाईट +2 एकूण 3 धावा. 3 धावा या बॉल वरती येताना पाहायला मिळत आहेत. आता मात्र समीकरण चेंज होताना पाहायला मिळेल. येणारे 3 चेंडू आणि 16 धावेची गरज आहे. मी म्हटलं होतं एखादा खराब बॉल जर आला तर मात्र मुंबईचा सम्राट हा संघ मॅच मध्ये कमबॅक करेल आणि तेच घडलंय. तीन चेंडू 16.
इथे चांगल्या पद्धतीचा बॉल आता मात्र पडला झडला कुणाला आणि त्यानंतर डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. 2 बॉल आणि आता मात्र 16 धावेची गरज. मॅच इथे रंगात आली होती परंतु डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. चांगला बॉल पाहू शकता आपण ऑफ स्टिकच्या थोडासा बाहेर ठेवण्याचा प्रयत्न केला होता दर्शननं आणि तो सक्सेस होताना आपल्याला पाहायला मिळतो या बॉलवरती. इथे चांगला फटका शेवट गोड करणारा हा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. का बॅटिंग केले या पठ्ठ्यानं मैदानाच्या आतमध्ये. सामना कुठल्याही सिच्युएशन मध्ये असू दे मी बॅटिंग करणार आणि माझ्या टीमसाठी या ठिकाणी लढणार हेच सांगतोय हा फलंदाज आणि त्याच्या बॅटमधून अजून एक षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. आता एका बॉलमध्ये 10 धावेची गरज आहे. एक चेंडू आणि 10 धावेची गरज आपल्याला पाहायला मिळते. इथे फटका चांगला आहे परंतु हा सामना जिंकलाय गणराज 11 खेतवाडी. वेल प्लेड अँड हार्ड लक मुंबईचा सम्राट. अप्रतिम खेळ पाहायला मिळाला. इथे काय घडले खरं तर चला आपण पुढच्या मॅचचा टॉस घेणार आहोत. तत्पूर्वी जाऊया मॅन ऑफ द मॅच या पारितोषिकाकडे. विघ्नहर्ता स्पोर्ट्स आणि त्यांच्या विरोधामध्ये गणराज 11 खेतवाडी हे 2 संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. चला टॉस साठी या आणि मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक देखील या ठिकाणी दिलं जाईल.